नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हाला हल्ली मी रोज वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज ऐकवते. तर सकाळी उठल्या-उठल्या असे जेव्हा आवाज ऐकायला येतात ना, तेव्हा आपला दिवस खूप 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 छान जातो. आणि हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे मिक्स. तर हा आधीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि मी रोज जसं तुम्हाला म्हटलं, की घराचा एक-एक सेक्शन तुम्ही रोज थोडा-थोडा क्लीन केलात ना, तर एकदम आपल्यावरती सगळं असं बर्डन येत नाही. आणि खरंच तुम्हाला सांगू, की जेव्हा तुम्ही एकदम पूर्ण साफसफाई करायला जाता, तेव्हा मग ती वस्तूसुद्धा इतकी खराब झालेली असते किंवा धूळ इतकी बसलेली असते, की मग ते सगळं क्लीन करणं कधी-कधी शक्य होत नाही किंवा ते जास्त घासून किंवा जास्त क्लीन करण्यामध्ये त्या वस्तूची जी ओरिजिनॅलिटी असते ना, तीही कधी-कधी खराब व्हायला लागते. तर म्हणून थोड्या-थोड्या दिवसांनी एक-एक सेक्शन तुम्ही घेतलंत ना, तर बघा आपलं घर अगदी व्यवस्थित स्वच्छ राहतं. आणि आज मी पूर्ण हा सोफा क्लीन केला. संपूर्ण सोफा छान आपलं जे कपड्यांचं लिक्विड असतं ना, त्या लिक्विडने थोडंसं क्लीन केलं आणि त्यानंतर व्हॅक्यूम क्लीनरने त्याला क्लीन केला. तर बघा सोफा किती छान मस्त चकाचक असा क्लीन झालेला आहे. आणि इथलं हे वरचं सेक्शन पण संपूर्ण क्लीन केलं. ह्या फ्रेम्स बऱ्याच ताईंना आवडल्या होत्या. तर ह्या मी एका ताईंकडून मागवल्या होत्या आणि छान मी स्वतः त्या पेंट केल्या होत्या. तर आपल्या घरातली एक एक जागा तुम्हाला पर्सनली स्वतःला कशी आवडते तशी तुम्ही सजवा. बघा तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल जास्त अटॅचमेंट वाटायला सुरुवात होते. आणि मग त्यानंतर मी हे संपूर्ण किचनचं जे आहे इथे एक फडका मारला. म्हणजे जिथे जिथे रोजचं तुम्हाला वाटतं की डस्ट खूप बसते आहे, खूप धूळ समोरच अगदी दिसते आहे. आणि हे जे ट्रॉली सेक्शन असे जे बनवलेले आहेत ना, तर हँडल्स मी मुद्दामून नाही बनवले. कारण हँडल्स काय होतं नंतर स्क्रू हँडल्सचे लूज व्हायला सुरुवात होते आणि मग ते निघतात आणि सेम हँडल्स तुम्हाला परत भेटणं कधी-कधी मुश्किल होऊन जातं. तर म्हणून अशा प्रकारचे हे जे डोअरला वरती लावले आहेत, तर हे खूप हेल्पफुल पण ठरतात. म्हणजे पुसताना पण अगदी पटकन व्यवस्थित पुसले जातात, क्लीन होतात. तर बघा असं संपूर्ण स्वच्छ केल्यानंतर किती फ्रेश आणि छान वाटतं. तर हा जो व्हिडिओ आहे हा कालचा आहे म्हणजे शिवजयंतीचा. आणि काल संपूर्ण सगळे देव उजळवले होते. हल्ली तुम्ही बघा देव किती काळे पडतात. म्हणजे जे पितळ आहे ना धातू, तो खूप लवकर काळा पडतोय. चांदी म्हणा किंवा पितळ म्हणा सगळंच. काल जरी म्हणजे आदल्या दिवशी जरी तुम्ही देव स्वच्छ केले असतील ना, तरी दुसऱ्या दिवशी असेच पूर्ण होतात. तर त्याला कारण आहे सध्याचं जे वातावरण आहे ना, त्या वातावरणामुळे हे असं होतं आहे. तर हे बघा ही आहे ॲक्लिन पावडर. बऱ्याच ताई म्हणजे दाखवले मी तरीही विचारताय. तर म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला पॅकेट दाखवलं, की अशा प्रकारची ॲक्लिन पावडर असते. ही बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. ह्यानी पितळ छान निघतं. म्हणजे तुम्ही देव पण स्वच्छ करू शकता. अगदी सॉफ्ट पावडर आहे. त्याने काहीही त्रास होत नाही आणि तुमचे देवसुद्धा अगदी छान व्यवस्थित राहतात. आता मी जवळपास 3 वर्षापेक्षा जास्त मी ही पावडर वापरते आणि तुम्ही बघत असाल की देव कसे जसेच्या तसे आहेत. आणि बघा आता देव स्वच्छ केल्यानंतर उजळवल्यानंतर बघा किती फरक पडतो. हे चांदीचे जे देव आहेत ना, ते रुपेरी म्हणून जे लिक्विड आहे त्याने मी क्लीन करते. त्याने अगदी नव्यासारखे स्वच्छ होतात. मग सगळे पहिले देव स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग देवांचे जे सगळीकडे जे दिवे वगैरे मी ठेवलेले आहेत किंवा तांबे आहेत, छोटी-छोटी भांडी आहेत, तर ती सगळी नंतर स्वच्छ करून घेते. तर अशा प्रकारे आता देवांच्या बाबतीतही मी सध्या तेच करते, की काही एखाद्या दिवशी सगळे दिवे स्वच्छ करते, एखाद्या दिवशी बाकीच्या गोष्टी स्वच्छ करते. त्यामुळे काय होतं ना, एकदम सगळा लोड आपल्यावरती येत नाही. नाहीतर एवढं सगळं साफ करायचं म्हटलं तर 2-3 तास तरी आरामात जातात. तर म्हणून अशा प्रकारे आपण आपलं जे काही काम आहे ना, ते व्यवस्थित प्लॅन केलं ना, तर ते अगदी व्यवस्थित बरोबर होतं. तर श्रीयंत्राच्या बाबतीत ताईंनी विचारलं होतं, तर श्रीयंत्र बघा ह्याच्यामध्ये जिथून वरून पूर्ण एक रेष आहे ती संपूर्ण खालपर्यंत अशी सलग येते बघा. म्हणजे जो त्रिकोण त्याच्या आतमध्ये असतो ना, तर त्रिकोणाचा एक कोन जो येतो तो संपूर्ण खालपर्यंत येतो. ते जे टोक आहे ना श्रीयंत्राचं ते नेहमी पुढच्या बाजूला ठेवायचं. यासाठी दाखवते कारण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. तर बघा तुम्हाला इथे मध्ये हा त्रिकोण दिसत असेल आणि त्या त्रिकोणाचा पुढचा जो कोन आहे
तो खालपर्यंत संपूर्ण असा कंटिन्युएशनमध्ये येतो आहे. तर ती बाजू आपली श्रीयंत्राची नेहमी पुढच्या बाजूला असली पाहिजे. आणि श्रीयंत्राच्या खाली नेहमी असं लाल रंगाचं छोटंसं वस्त्र, त्यावर थोडेसे तांदूळ असे ठेवा आणि त्यानंतर त्यावरती तुम्ही प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवा. आणि श्रीयंत्राच्या भोवताली जी आपली कमळगट्ट्याची माळ असते ती तुम्ही ठेवा. तर आज स्वामी बघा कसे छान तयार झालेत. आज संपूर्ण पैठणी वस्त्र स्वामींनी घातलं आहे, छान धोतर घातलं आहे, शेला घेतला आहे आणि छान कंथा टोपी पण आहे. तर आज संपूर्ण जे आहे ना वस्त्र वगैरे ते सगळं पैठणीचं आहे आणि खूप सुंदर असे स्वामी दिसत आहेत. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर आज शिवजयंती आहे, म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने छान माझ्याकडे जी ही महाराजांची मूर्ती आहे तर ही मूर्ती व्यवस्थित पूर्ण स्वच्छ करून घेते. आणि शाळेला सुट्टी होती निष्ठाला, पण म्हणून तिने मला थोडीशी मदत केली या गोष्टीमध्ये. तर बघा, आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो तेव्हा मुलंसुद्धा आपसुकच त्याच्यामध्ये म्हणजे उत्साह दाखवतात आणि ते सुद्धा आपल्यासोबत त्या गोष्टी करायला लागतात. तर एकीकडे छान मी टी व्हीवरती सगळी महाराजांची जी काय काय छान छान गाणी आहेत जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण आपल्या मुलांच्या कानावर पडणंसुद्धा ते तेवढंच गरजेचं आहे. तर म्हणून ती छान गाणी लावली होती आणि एका साईडला महाराजांची छान पूजा मांडायची होती. तर बघा, ही जी जागा आहे इथे म्हणजे देवघराच्या बाजूला, तर मग इथेच म्हटलं की आपण छान पूजा मांडूया. तर पूजा मांडता मांडता महाराजांवरती एक सुंदर कविता आहे, ती मी तुम्हाला म्हणून दाखवते. ज्यांच्या नावातच आहे तेज, ज्यांच्या विचारातच आहे स्वराज्य, ज्यांच्या श्वासातच आहे रयतेसाठी प्रेम, ते म्हणजे आमचे शिवराय. आमचा अभिमान, आमचा धर्म, न्याय, नीती, शौर्य आणि करुणा या चौघांची मूर्ती म्हणजेच शिवराय. म्हणूनच काळाच्या प्रत्येक वळणावर त्यांचंच नाव घेऊन उभी राहते मराठी माय. किल्ले सांगतात त्यांच्या पराक्रमाची गाथा, माती सांगते त्यांच्या त्यागाची कथा. शिवराय म्हणजे केवळ राजा नव्हे, शिवराय म्हणजे जगण्याची दिशा, जिवंत प्रेरणा. जय भवानी, जय शिवाजी. तर महाराजांची पूजा जी केली होती ना, त्याचा एक सुंदर शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे गाणं आहे ना, ते अगदी मला म्हणजे खूप गाणी मी शोधली आणि मला असं वाटत होतं की मला जसं पाहिजे तसं गाणं मिळालं पाहिजे आणि नेमकं खरंच असंच गाणं मिळालं आणि खूप सुंदर तो शॉर्ट व्हिडिओ बनला. तर बघा, महाराजांना छान म्हटलं, हे जो तो शेला असतो ना, म्हटलं आज खरोखरचा शेला महाराजांना घालूया, त्यामुळे आणखीन छान वाटेल. आणि या मूर्तीच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी ही मूर्ती घेण्याच्या आधीच म्हणजे मी कुठेही मूर्ती बघितली नव्हती कधीच. फक्त माझ्या डोक्यात एक विचार होता की मला ना महाराजांची अशी पांढऱ्या शुभ्र वस्त्रांची मूर्ती हवी आहे, छान अशी उभी करारी अशी मूर्ती हवी आहे की जी अशी गडाकडे बघते. आणि मी मिस्टरांनासुद्धा म्हणजे जाण्याच्या आधी सांगितलं की मला अशी मूर्ती महाराजांची हवी आहे. आणि नेमकं आम्ही जेव्हा गेलो मूर्तीच्या इथे बघायला, तर ही मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली. म्हणजे बघा की जे आपण विचार करतो आणि खरंच आहे की चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही जो विचार करता ना, ती नक्कीच पूर्णत्वाला जाते. म्हणजे इतर ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी पूर्ण ती गोष्ट करण्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करायला सुरू होतात. तर बघा, हार वगैरे घातल्यानंतर महाराज किती रुबाबदार दिसत आहेत. आणि खरंच ना, कधी कधी असं वाटतं की त्या काळात महाराजांच्या काळात जे लोक असतील किती भाग्यवान असतील ते लोक की ज्यांनी महाराजांना बघितलं असेल, ज्यांना महाराजांचा सहवास लाभला असेल. तर खरंच आहे, खूप खूप म्हणजे विचार करू तितका कमीच आहे या गोष्टीचा. आणि महाराजांच्याबद्दल तर आपण बऱ्याच गोष्टी सगळ्या ऐकल्या आहेत, इतिहासामध्ये आपण सगळं ऐकलं आहे. पण जो इतिहास म्हणजे इतिहास त्यांनी घडवला, पण आज महाराज असते तर आज महाराजांना काय वाटलं असतं, आजची परिस्थिती बघून महाराजांना काय वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगू, आज जर महाराज असते तर ही परिस्थितीच अशी नसते. म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यांनी हे होऊच दिलं नसतं. या बाबतीमध्ये सविस्तर मी थोडंसं तुमच्यासोबत पुढे बोलणारसुद्धा आहे.
तर अशी छान महाराजांची सुंदर अशी पूजा झाली. आणि मागच्या लाईट्स ज्या आहेत ना, त्या म्हणूनच मी बरेच दिवस झाले तरी काढल्या नव्हत्या, कारण मला माहिती आहे की इथे काही ना काही पूजा आपल्या होणार आहेत, तर तेव्हा ह्या लाईट्स कामाला येणार आहेत. आणि खरंच त्याच्यामुळे बॅकग्राऊंड एकदम सुंदर वाटतो. विदाऊट लाईट्स कुठलीही पूजा किंवा कुठलंही डेकोरेशन किंवा कुठलीही सजावट लाईट्सशिवाय छान वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात हे दिवे लावले तर आणखीनच सुंदर वाटतंय. तर बघा महाराज किती सुंदर दिसत आहेत. आणि आजची जी शिवजयंतीची महाराजांची जी पूजा आहे ना, ती अशी खूप 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 छान झाली. तर आजची अशी शिवजयंतीची महाराजांची पूजा खूप 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 छान झाली. आणि त्यामुळे ना, जेव्हा अशा पूजा घरामध्ये होतात तर तेव्हा घरातलं जे वातावरण आहे ते अगदी द्विगुणित होऊन जातं. खूप प्रसन्नता येऊन जाते. तर आपण आज फक्त बघतो की जयंती असेल किंवा काही असेल तर फक्त नुसतं ते DJ वगैरे वाजवले जातात, मोठ्या मोठ्या आवाजात मिरवणुका काढल्या जातात. बघा, महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. महाराजांना जे अपेक्षित आहे ना, ते आज खूप कमी घडतंय, की आपण एकमेकांना मदतीला धावून गेलं पाहिजे. जिथे काही अन्याय होत असेल तिथे आपण आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांसाठी, स्त्रियांना म्हणजे आई बहिणींप्रमाणे विचार केला पाहिजे. दुसऱ्या परस्त्रीकडे कुठेही वाईट नजरेने बघितलं नाही गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे दिसतायत का तुम्हाला? खूप कमी दिसतायत. म्हणजे जे हळूहळू जे वातावरण आहे ना, आज आपल्या मुलांना सुद्धा, आपल्या मुलींना सुद्धा म्हणजे एकदम बिनधास्त असं फिरता येईल का? हाही कधी-कधी प्रश्न पडतो. किती साऱ्या गोष्टी सारख्या ऐकायला मिळतात आणि ज्या पण काही गोष्टी घडतात त्यावरती न्याय हा मिळतच नाही. ते लोकं न्यायासाठी एवढे झगडत असतात. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट होते तेव्हा ती खूप उचलली जाते. खूप सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे खूप उचलली जाते. पण तिचा शेवट कुठे दिसत नाही. कुठे कोणाला न्याय मिळाला आहे हे आत्तापर्यंत तरी मी म्हणजे ऐकलंच नाही आहे. तर असं नको व्हायला. जिथे तुम्हाला दिसतंय ना, की काही चुकीचं घडतंय, तर तिथे सगळ्यांनी मिळून बघा, एक जण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, त्याचा एकीचं बळ, तुम्ही गोष्ट तर ऐकली आहे. सगळे मिळून जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रतिकार करतात, विरोध करतात, तर म्हणजे अन्यायाला बरोबर आपल्याला हे करता येतं, म्हणजे तोड देता येते. तोडीस तोड उत्तर देता येतं. तिथे तो अन्याय थांबवू शकतो आपण. पण आजकाल कसं झालंय, की आजकाल फक्त आपण स्वतःचंच बघतोय, की माझं झालं ना बस. मग कोणाचं तिथे काही हो, पण ह्याच विचारामुळे आज समाजामध्ये सगळीकडे ह्या जी चुकीची प्रवृत्ती आहे ना, ती चुकीची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याच मुलींना, आपल्याच बहिणींना समाजामध्ये फिरणं, मानाने वावरणं हे खूप कठीण होत चाललंय. तर असं नको व्हायला. म्हणून महाराजांची फक्त म्हणजे मिरवणूक न काढता किंवा फक्त ढोल ताशे न वाजवता त्यांनी जे विचार जे सांगितलेत, ते जसे वागलेत, त्यांनी जसं त्यावेळेला राज्य केलंय, तर त्यानुसार आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये तशा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत. नाहीतर मग उपयोग नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा. तर म्हणून असो, या काही थोड्याशा ज्या गोष्टी होत्या, आपण फक्त आज म्हणजे कसं ना, फक्त हळहळ व्यक्त करतो किंवा फक्त बोलतो, "अरे, असं व्हायला नाही पाहिजे होतं. अरे, याला असं का नाही केलं?" पण काय असतं ना, आपण फक्त बोलतो, पण त्याच्यामागे जे एखादी चुकीची गोष्ट घडते, त्याच्यामागे त्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणारे हजार लोकं असतात, चुकीचे लोकं, आणि त्याच्यामुळे ती चुकीची गोष्ट धरून राहते. म्हणून ती गोष्ट सॉल्व्ह होत नाही. तिथेच जर चांगले लोकं, तिथे जर त्यांचा, चांगल्या लोकांचा जर सपोर्ट आला, तर तुम्ही विचार करा की ती चुकीची गोष्ट तिथे राहणारच नाही. तर म्हणून सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना माझी हीच रिक्वेस्ट असेल की महाराजांचे विचार, त्यांची विचारधारा आपण पुढे नेली पाहिजे आणि त्या विचारांमध्ये आपण त्यांना नेहमी जिवंत ठेवलं पाहिजे. की आपल्याला निबंध असा लिहायला दिला की शिवाजी महाराज असते तर आज काय झालं असतं. तर महाराज म्हणजे प्रत्येकाचं जे आयुष्य आहे ना, ते त्या त्या वेळेपुरतंच आहे. पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय, ते इतिहास कशाला असतो, इतिहास का दिलेला असतो, कारण इतिहासातून आपल्याला शिकायचं असतं की त्यांनी त्यावेळेला काय केलंय आणि त्यांनी जे वागलेत, त्यांनी जे केलं आहे,
त्या सगळ्या गोष्टी बघून आपण नवीन इतिहास रचायला पाहिजे, नवीन गोष्टी करायला पाहिजे, असं त्या गोष्टींचा अर्थ असतो. इतिहास हा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही आहे किंवा फक्त अभ्यासापुरता मर्यादित नाही आहे. तो ह्याच्यासाठी आहे की आपण त्यांच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांच्याकडून आपण शिकत राहिलं पाहिजे. तर महाराजांनी जेही काम केलं आहे त्यासाठी त्यांना शतशः वंदन आणि महाराजांना मानाचा मुजरा. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.